तर होतंय काय, एक जण डॉक्टरकडे गेलं आणि डॉक्टरकडे जाऊन म्हणलं माझ्या बायकोला ऐकू येईना. डॉक्टरने विचारलं लग्नाला किती वर्ष झालेत. ते म्हणलं 10 वर्ष झाले. डॉक्टर म्हणला 10 वर्ष झाले म्हणून ऐकत नसल. बरोबर आहे, नवीन नवीन लय कार्यक्रम असते बापा. नवीन नवीन म्हणल्यावर का ते कपडे प्रेस करून घडी घालून पुढं आणि एकदा 10-12 वर्ष झाले ते चेंडरू बेंडरू झालं ना, इसे खलास. तू ही अंडरपॅन्ट तू हाच, तू हा कार्यक्रम तू हाच. बरोबर आहे. आता हे डॉक्टरकडे गेलं आणि डॉक्टरला गेल्यावर काय म्हणलं माझ्या बायकोला ऐकू येईना. डॉक्टरनं प्रश्न केला लग्नाला किती वर्ष झाले. हे म्हणलं 10 वर्ष झाले. मग तेव्हा महाराज म्हणले एक काम कर. डॉक्टर साहेब काय म्हणले काम कर, हा टेप घेऊन जाय आणि ती हा बायकुल कुठून कुठपर्यंत ऐकू येत नाही एकदा मोजून आण. गेलं हे टेप घेऊन. आता टेप घेऊन आल्याला सवय होती 7 वाजता झुलत जायची. हा गेला झुलत डडांग टटांग डडांग टटांग. ह्या याच्या पायातला गॅप आखी एसटी मधातून जाईल असं चलणं याचं. आणि ह्यो गेला ना बापा गावात. मग गावात गेल्यावर काय यानं लांबूनच बोंबला ना, अगं दरवाजा उघड. मग गावात दलिंदर घरात असते, वंशाचा दिवा. हे बी सातलं फडफडायला आजकाल, हनतो तोडतो फाडतो, वंशाचा दिवा. मग काय त्यानं आवाज दिला अगं दरवाजा उघड. हे घरातलं आलं पोरगन, त्यानं दरवाजा उघडला. हे घरात गेलं. घरात गेल्यावर डॉक्टरनं टेप दिला होता ती हा बायकुल कुठून ऐकू येत नाही एकदा मोजून आण. मग काय हे बैठकीत गेलं आणि बैठकीतून बोंबललं अगं भाजी काय केली. आतून आवाज आला नाही. यानं टेप काढला. याला वाटलं येईला इथून ऐकू येत नाही. पुन्हा पुढे गेलं आणि तिथून बोंबललं अगं भाजी काय केली. तरी आवाज आला नाही. हे कोमात गेलं. याला वाटलं येईला इथून बी ऐकू येत नाही. किचनच्या दरवाजापाशी गेलं. तिथं जाऊन बोंबललं अगं भाजी काय केली. तरी आतून आवाज आला नाही. याला वाटलं येईला इथून बी ऐकू येत नाही. मग किचनमध्ये गेलं. किचनमध्ये जाऊन बोंबललं अगं भाजी काय केली. तरी बायकोचा तिकडून आवाज आला नाही. याला वाटलं हिला इथून बी ऐकू येत नाही. हे तिच्या कानाच्या मागून गेलं. कानात जोरात बोंबललं अगं भाजी काय केली. तिनं 2 झापडा हाणल्या. मुडद्या अर्धा तास झाले सांगायले भाजी आलूची केली. डॉक्टरकडे गेल्यावर चेक केल्यावर कळलं या दलिंदरालाच ऐकू येत नव्हतं. वांदे काय आहेत आपले. आपली चूक आपल्याला लपून ठेवा वाटायली. आपल्याकडे ज्या काही गुन्हा आहेत, आपल्याकडे जे काही दोष आहेत, हे आपले हे जर डॉक्टरला म्हणलं असतं पहिले मला चेक करा तर जमलं असतं का नाही. पण हे काय म्हणलं तिला ऐकू येत नाही. वांदे आहेत का नाही. नवरा बायको या दोघात प्रेम पाहिजे, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. तिच्यात काय चूक आहे आपल्यात काय चूक आहे. तिनं कधी साडी घातली तर नवऱ्याचं काम आहे म्हणली पाहिजे तू सुंदर दिसायली. पण तू काय करायला इंस्टाग्रामला बाया झूम करू करू पाहायला. एकही माणूस नाही बिना इंस्टाग्रामचा सुधरत ना. त्याला दनादन पाहायला कच्चा बदाम पक्का बदाम. वांदे थे द्यायचे. अख्ख्या सिरियल माहीत झाले आलं. काही काही तर हे तरुण पोरं आहेत वाया जाण्याचं कारण. याचा ग्रुप 12ला ऍक्टिव्हेट होतोय आणि 12वाला एकमेकाला साईड पाठवतात. दनादन अख्खा आयुष्य बर्बाद त्याचं. सुधारणार हे का. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये इथं व्याभिचाराला थारा नाहीये. या जगात प्रत्येक राजाच्या समोर मनोरंजनासाठी बाई नाचली. मात्र या देशात फक्त एका राजाच्या राज्य दरबारात बाई वाचली. त्या राज दरबाराचं नाव होतं स्वराज्य आणि त्याचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. ते आपण लक्षात घ्यायचं. त्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो. पण व्हायलंय का आपलं. आपलं म्हणणं काय परिवर्तन आहे. मला काही घेणदेण नाहीये. जगात प्रॉब्लेम चालू आहे, मला प्रॉब्लेम आहे काही नाहीये. पण जगाचं सर्व बरोबर चालू आहे आणि मला थोडं दुःख व्हायलंय की आपण देवाला नाव बोट ठेवायलोय. जगात सर्वाचं चांगलं चालू आहे आणि आपलं जरासं बिघडलं की आपल्याला ताण कोणाचा यायलाय. मग आपण देवाकडे चाललो. नाहीतर असं इशे नाही. आपल्याला देवाशी काही घेणदेण नाही. उदाहरण सांगितलं मी MSCBचं. सुख आणि दुःखाची व्याख्या, समाधानाची व्याख्या काय. मला किती लोकांनी मदत केली याची यादी करायची आणि मी किती लोकांना मदत केली याची यादी करायची. मी किती लोकांना मदत केली याची यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी झाली. आपल्या जीवनात समाधान चालू झालं. मग तू पैसे किती कमव, लोकांचे धुरे कर, मुकाट्या रात्री 9ला ट्रॅक्टर लाव, धुराच गायब कर, तू तडपू तडपू मरणार. मैजीब काळी आहे. बेजार होणार तू. पैसे याजान दे काही कर, ती अवलादी खराब निघणार. त्याला पर्याय काय. समाधानाची व्याख्या आपल्याला कळाली पाहिजे.